नमस्कार मित्रांनो, स्टीव्ह जॉब्स यांच्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत केलेल्या भाषणाची 3 कथा आपण ऐकत आहोत. यातील तिसरी कथा आज आपण ऐकणार आहोत. स्टीव्ह जॉब्स म्हणतात, माझी तिसरी गोष्ट मृत्यूविषयी आहे. मी 17 वर्षाचा होतो तेव्हा एक वाक्य वाचले होते. जर तुम्ही रोज आपले आयुष्य आजचा शेवटचा दिवस असं समजून घालवलात तर कमीत कमी एक दिवस तुमची समजूत खरी ठरेल. या वाक्याने माझ्या मनावर खूप परिणाम केला होता. तेव्हापासून जवळपास 33 वर्ष मी रोज सकाळी उठतो आणि आरशात पाहून स्वतःला विचारतो, जर आज मला मरण यायचे असेल तर आज मी जे करतो आहे तेच मला करायला आवडेल का? जर माझे उत्तर बरेचसे दिवस नाही असं असेल तर मला कळतं की काहीतरी बदल करायची गरज आहे. मला लवकरात लवकर कधीही मृत्यू येऊ शकतो ही कल्पना मला माझ्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेताना खूप कामाला येते. कारण आपल्या बाह्य अपेक्षा, सारा अहंकार, लाज किंवा अपयशाची भीती हे सारं मरणाच्या भीतीमध्ये नष्ट होतं. आणि जे महत्त्वाचं आहे ना तेवढंच उरतं. तुम्ही मरणार आहात हे लक्षात ठेवणं म्हणजे तुम्ही काहीतरी गमावू शकता या भीतीपासून मुक्ती असं मी समजतो. तुम्ही आधीच इतके नागवे झालेले असता की हृदयाचं सोडून दुसरं कोणाचं ऐकण्यात तुम्हाला रसच उरत नाही. साधारण वर्षापूर्वी मला कॅन्सर असल्याचे निदान झाले. सकाळी 7:30 वाजता माझा स्कॅन झाला आणि स्वादुपिंडापाशी एक भला मोठा ट्यूमर असल्याचे स्पष्ट झाले. मला स्वादुपिंड शरीरात कुठे असतो तेही माहीत नव्हतं. डॉक्टर म्हणाले, हा जवळपास असाध्य अशा स्वरूपाचा कॅन्सर आहे आणि मी काही 6 महिन्यापेक्षा जास्त जगणार नाही. तेव्हा घरी जाऊन सगळ्या गोष्टींची आवरावर करा. म्हणजे दुसऱ्या शब्दात तो मला मृत्यूसाठी तयार राहायला फरमावत होता. याचाच दुसरा अर्थ म्हणजे पुढच्या 10 वर्षात तुम्ही आपल्या मुलांना ज्या 4 युक्तीच्या गोष्टी सांगणार होता त्या आता तुमच्याकडे सांगायला फक्त 6 महिने आहेत. याचाच दुसरा अर्थ म्हणजे सगळी बटणं लावून तयार राहा, निरोप घ्यायची वेळ आली आहे. त्या निदानासोबत मी एक दिवस घालवला. त्या दिवशी संध्याकाळी माझी बायोप्सी झाली. त्यांनी माझ्या घशावाटे आणि पोटातून आतड्यांमधून एंडोस्कोप घुसवला. माझ्या स्वादुपिंडातून सुई खुपसून त्यांनी तिथल्या पेशी काढल्या. अर्थात मला भूल दिली होती. पण माझी पत्नी म्हणाली की जेव्हा डॉक्टर्सनी त्या पेशी सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्या तेव्हा ते आनंदाने रडू लागले. माझा कॅन्सर अतिशय दुर्मिळ असला तरीही शस्त्रक्रियेने बरा करण्यासारखा होता. माझ्यावर शस्त्रक्रिया झाली आणि मी आता ठणठणीत बरा आहे. ही माझी मृत्यूशी सर्वात जवळची आणि बहुधा 2 दशकं तरी टिकेल अशी ओळख. आता मी याविषयी एवढ्या अधिकारवाणीने बोलतो आहे त्याचं कारण या एका उपयुक्त कल्पनेचं या अशा ओळखीत झालेलं रूपांतर. मरण कुणालाच नको असतं. अगदी ज्यांना स्वर्ग हवा असतो त्यांचीही त्याकरता मरण्याची तयारी नसते. तरीही मरण हे आपल्या सर्वांनाच एकत्र करणार आहे. कोणालाच ते चुकरलेलं नाही. आणि खरंच अगदी बरोबर आहे, कारण मरण हा जीवनाचा सर्वात छान शोध आहे. तो जीवनातल्या बदलाचा शिल्पकार आहे. तो जुन्याला दूर करून नव्याची वाट मोकळी करतो. आज कदाचित तुम्ही चर्चेत आहात, पण उद्या तुम्ही हळूहळू म्हातारे व्हाल आणि दूर सारले जाल. जास्त नाट्यमय वाटले तरी हेच सत्य आहे. तुमच्याकडे अगदी मर्यादित वेळ आहे. म्हणूनच दुसऱ्या कोणाचं आयुष्य जगत तो फुकट घालवू नका. दुसऱ्यांच्या विचारावर आधारलेल्या निकषांचं जोखड आपल्या आयुष्यात मिरवू नका. दुसऱ्यांच्या मतांच्या गलबल्यात आपल्या आतला आवाज दबून जाऊ नये याची काळजी घ्या. आणि सर्वात महत्त्वाचे, आपले हृदय आणि अंतःप्रेरणा याचं ऐकायचं धाडस सदैव दाखवा. त्यांना जवळपास नेहमीच तुम्हाला काय सांगायचं आहे याची कल्पना असते, काय बनायचं आहे त्याची कल्पना असते. बाकी सगळं दुय्यम आहे. जेव्हा मी तरुण होतो त्याचवेळी होल अर्थ कॅटलॉग नावाचे मासिक प्रसिद्ध होत असे. जणू आमच्या पिढीचे बायबलच. इथून जवळच मेनलो पार्क येथे राहणारा स्टेवर्ट ब्रँड नावाचा इसम ते काढत असे आणि त्याने आपल्या कवी प्रवृत्तीने ते मासिक सजवले होते. ही गोष्ट 1960ची. पर्सनल कम्प्युटर किंवा डेस्कटॉप पब्लिशिंगच्या खूप आधीची. साहजिकच हे मासिक पूर्णपणे टाईपरायटर, कात्री आणि पोलोरॉइड कॅमेरा याने बनवले जाईल. जणू पेपर बॅक फॉर्म गुगल. आणि तेही गुगल येण्याच्या 35 वर्ष आधी. खूप आदर्शवादी आणि नेटके आणि नव्या कल्पनांनी भारलेले. स्टेवर्ट आणि त्याचे सहकारी भरपूर वर्ष त्या मासिकाचे अंक काढत राहिले आणि जेव्हा त्यांचा प्रवास संपला तेव्हा त्यांनी त्याचा शेवटचा अंक काढला. 70ची मध्यान्ह चालू झाली होती आणि मी तुमच्याच वयाचा होतो.
त्या शेवटच्या अंकात शेवटच्या पृष्ठावर एक गर्द रानातील रस्त्याचे चित्र होते. त्याखाली लिहिलं होतं, भुकेलेले रहा, वेडे रहा, स्टे हंग्री, स्टे फुलिश. हा त्यांचा शेवटचा संदेश होता. भुकेलेले रहा, वेडे रहा. मी सतत स्वतःसाठी तेच मागतो. आणि आत्ता जेव्हा तुम्ही पदवीधर होऊन येथे बाहेर पडताय, तुमच्यासाठी मी हीच इच्छा करतो आहे. भुकेलेले रहा, वेडे रहा, स्टे हंग्री, स्टे फुलिश. धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो. आपल्या सर्वांना जर या 3 कथा आवडल्या असतील तर आपल्या जवळच्या लोकांशी, खास करून विद्यार्थ्यांशी या नक्की शेअर करा. त्यांना ऐकवण्याचा प्रयत्न करा. कदाचित काही जीवन आपण योग्य मार्गी लावू शकू. धन्यवाद.